उन्हाळा सुरू झाला ना की अगदी मस्तपैकी तिखट, आंबट, गोड अशी खायची इच्छा होते. आणि त्यात आता मार्केटमध्ये खूप छान अशा मस्त कैऱ्या आलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. तर इथे मग आपल्याला लग्नामध्ये जशी कैरीची भाजी मिळते ना, अगदी लुसलुशीत, एकदम आंबट, तिखट, गोड आणि त्यामध्ये मेथ्या आणि हिंग घातलेली असते. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. तर चला तर आज आपल्याला तीच भाजी, लग्नाच्या पंक्तीतली मेथ्या आंबा म्हणू शकतो त्याला, किंवा कैरीची भाजी देखील म्हणू शकतो. तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कलमी कैरी घेतलेल्या आहेत, ज्या जास्त आंबट पण नाही, जास्त गोड पण नाही. त्यात मी हे काही मसाले घेतलेले आहेत, जसं मेथ्या घेतलेल्या आहे, त्याच्यानंतर सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, गूळ घेतलेला आहे, लाल तिखट, थोडी हळद, धनेपूड घेतलेली आहे. त्याच्यानंतर भाजलेले जिरे आहे ना, त्याची पूड घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी बडीशोपची भरड घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे आणि थोडंसं काळं मीठ देखील घेतलेलं आहे. चला तर मग आता आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून अशा मस्त पुसून घ्यायच्या आहे. पाहू शकता तुम्ही. तर जवळपास या अर्धा किलो तरी कैऱ्या असतीलच. आता यावरची आपल्याला पिलरने सालं काढून घ्यायची आहे. ह्या जास्त आंबट पण नसतात आणि जास्त अगदी गोड पण नसतात, अगदी मिडियम असतात आणि मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात ह्या. तर बघा आता मी पिलरने याचे सगळे सालं जे आहे ते काढून घेणार आहे. आणि आपल्याला खूप अशा बारीक बारीक फोडी करायच्या नाहीये, तर आपल्याला अगदी जाडच फोडी ठेवायच्या आहे. लग्नात पण बघतो ना आपण की अगदी मस्त मोठ्या मोठ्या अगदी फोडी असतात, तर आपल्याला तशाच करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा अशी कट करून घेणार आहे. आता याच्यामध्ये थोडी कोय पण तयार झालेली आहे, ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि अशाच मी मोठ्या मोठ्या काप करून घेणार आहे हे कैरीचे, तुम्ही पाहू शकता. आणि कैरी म्हटलं ना, अगदी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटते. त्यापासून आपण भरपूर काही वेगवेगळे पदार्थ देखील बनवतो. तर बघा अशा प्रकारे आपल्या ह्या फोडी करून झालेल्या आहे. तर आता इथे आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. पहा, इथं पॅन घेतले आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल मस्त गरम झालेलं आहे, तर इथे 1 चमचा मी मोहरी घातलेली आहे, ती तडतडली की जिरं घालून घ्यायचं आहे. आणि ते दोन्ही तडतडलं की मग मात्र आपल्याला यामध्ये मेथ्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे. मेथ्याने खूप सुंदर अशी टेस्ट येते आपल्याला, अगदी खूप छान, अजिबात कडू वगैरे होत नाही. आता इथे मी काही 2-3 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे. बघा दिसायला खूप छान दिसतात आणि याचा पण खमंग वास आपल्या कैरीच्या भाजीला येणार आहे. आता इथे हिंग घालायचं आहे. हिंग थोडं जरा जास्तच घालायचं आहे. हिंगाची फोडणी पण खूप सुंदर लागते. हळद घालून घ्यायची आहे आपल्याला आणि हे छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी बडीशोप जी आहे ती अगदी मिक्सरला थोडी फिरवून घेतलेली आहे, अगदी जाडसरच. याच्याने पण स्वाद खूप छान येतो. आणि त्यानंतर मी काही मिरे जे आहेत ते देखील मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. अगदी स्लाइटली तिखटपणा येतो. बघा एकदम मस्त. आपल्याला आता हे जे परतवून झाल्यानंतर आपण ज्या ह्या कैरीच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत त्या देखील आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान लागते ही भाजी. अगदी म्हणजे ताटात जेव्हा आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये बसतो ना, तर सर्वात आधी आपल्याला ही भाजीच वाढली जाते. पहा, एकदम चटपटीत आणि चटकदार भाजी होणार आहे. आता इथे 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे काय होईल की आपल्या ज्या कैऱ्या आहे त्या अगदी मऊ होतील. पहा, आता हे परत आपल्याला 5 मिनिटानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी भाजलेली जिरेपूड आहे ती घालून घेणार आहे. त्याच्यानंतर धना मसाला पावडर आहे ती घालून घेणार आहे इथे आपल्याला. आणि आता इथे मी लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतं, कलर पण खूप सुंदर येतो. आणि तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर मग तुम्ही तिखट घालू शकता. इथं चवीनुसार मी आता काळं मीठ पण घालून घेणार आहे आणि चवीनुसार इथे मी साधं मीठ पण आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, मीडियम गॅसवरच करत आहे मी सगळं. आता यामध्ये मसाले जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे हा मसाला जो आहे आपल्या पूर्ण कैऱ्यांना लागणार आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इथपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आता आपल्याला परत 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. बघा, कैऱ्या मस्त अशा मऊ शिजलेल्या आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल नाही, इतकी छान भाजी झालेली आहे. आणि हिंगाचा तर खूपच सुंदर वास येत आहे. आता इथे मी 4 ते 5 चमचे किसलेला गूळ यामध्ये घालून घेणार आहे.
आणि गूळ पण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुळाचंच पाणी सुटणार आहे, तरी देखील आपल्याला इथे थोडंसं अगदी पाणी घालून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली लज्जतदार, अगदी चटपटीत आपली ही मेथ्या कैरी आंबा तयार आहे. भाजी मस्त शिजून तयार आहे. आता शेवटची 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी तर्री पण आलेली आहे, कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि अगदी लुसलुशीत आणि मऊ अशी तयार झालेली आहे. खूप जास्त पाणी पण नाहीये त्यामध्ये. पहा इथे आपली मस्तपैकी लग्नाच्या पंक्तीतली मेथ्या कैरी आंबा ही भाजी तयार झालेली आहे. कलर वगैरे पहा किती सुंदर झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तोंडाला अगदीच चव नसेल तर मात्र ही भाजी तुम्ही नक्कीच करून खायला पाहिजे. धन्यवाद.